महाराष्ट्र टुडे 24 न्यूज सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। अमरावती येथील पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी अमरावती पोलीस आयुक्तालयातील वसंत सभागृह येथे 11 जानेवारी ते 16 जानेवारीपर्यंत तक्रार निवारण अभियान राबविण्यात आला। पोलीस ठाण्यांमध्ये प्रलंबित असलेल्या तक्रारींची लवकरात लवकर निवारण कशा पद्धतीने करता येईल याकडे भर दिला आहे। याचाच एक भाग म्हणून सर्व पोलीस ठाण्यांमधील प्रलंबित प्रकरणे लवकरात लवकर मार्गी लावण्यात आली। या अभियानादरम्यान तक्रारदार यांच्या तक्रारी ऐकण्यात आल्या। आज समापन सोहळ्यादरम्यान सर्व पोलीस स्टेशनचे निरीक्षक व इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। तक्रार निवारण अभियान जे 13 तारखेपासून सुरू करण्यात आलं होतं, आज रोजी अभियानाचा चौथा दिवस आहे आणि आजपर्यंत जवळपास 3172 अर्जाचे जे आहे विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। यामध्ये तक्रारदारांचं समाधान झालं का याची खात्री करण्यात येत आहे। जरी याच्यात कुणी तक्रारदाराचं समाधान झालं नाही तर परत त्याचा अर्ज घेऊन किंवा त्याच्याशी परत चर्चा करून सुद्धा कारवाई करण्यात येईल। पण आतापर्यंत 3719 अर्जापैकी 3172 अर्ज निकाली काढण्यात आलेले आहेत। उर्वरित 630 अर्ज जे आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा आणखी प्रकरणाची चौकशी सुरू आहे। अद्याप ते सोमवारपर्यंत पूर्ण अर्ज निकाली काढण्यास येईल असं आमचा उद्देश आहे आणि मॅक्झिमम जे आहे झिरो पेंडन्सी करण्याचा आपला उद्देश आहे। यामध्ये आतापर्यंत 11 गुन्हे दाखल करण्यात आलेले या मोहीममध्ये आणि काही याच्यामध्ये जे आहे अर्जदार आणि गैरअर्जदार यांचं समिट सुद्धा घडवण्यात आलेलं आहे। महाराष्ट्र टुडे मराठीसाठी ब्युरो रिपोर्ट विक्रम ठोके, अमरावती। आजच महाराष्ट्र टुडे 24 न्यूजला सबस्क्राइब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा।